आता मी वृश्चिक राशीच्या आयुष्यातील मागील कठीण काळ, वर्तमानातील आव्हाने आणि भविष्यातील संधी आशंका याचं अत्यंत सविस्तर आणि सखोल विश्लेषण देते. तसंच कपटी नातेवाईक, स्वार्थी मित्र, वादतंटे, व्यसन आणि त्यावर उपाय हे सगळे एका व्यापक दृष्टिकोनातून उलगडून दाखवते. आता वृश्चिक राशीचा मागील काळ 2014 ते 2026. नंबर 1 आहे साडेसातीचा कहर. 2014 पासून सुरू झालेली शनीची साडेसाती वृश्चिक राशीसाठी एक कर्मफळाची परीक्षा ठरली. हा काळ मानसिकदृष्ट्या सर्वात अधिक थकवणारा होता. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात तुम्हाला नातेवाईकांमधून फसवणूक, संपत्तीच्या वादात फसवणूक, शेती किंवा घर किंवा वारसा या बाबतीत न्यायालयीन तंटे अनुभवास आले. काही लोकांना नोकरीतील कारस्थानं जाणवली. दुसऱ्या टप्प्यात मित्रांचा स्वार्थी स्वभाव स्पष्ट झाला. अनेक वेळा मदतीच्या क्षणी मित्रांनी पाठ फिरवली. त्यातच आरोग्याचा ऱ्हास झाला. आणि तिसऱ्या टप्प्यात महामारीचा काळ आणि शनीचा अंतिम प्रकोप. आर्थिक नुकसान, मानसिक एकटेपणा, कौटुंबिक कलह आणि दारू किंवा इतर व्यसनांकडे ओढ झाली. अनेकांना वाटलं कोण आहे आपलं खरं, पण दुर्दैवाने त्यातले बहुतेक कपटी निघाले. स्वतःचा स्वार्थ पूर्ण झाला की पाठ फिरवणारे. नंबर 2 आहे मानसिक थकवा आणि आत्मविश्वासाचा ढासळलेला काळ. फसवणूक, संघर्ष, आरोग्य समस्या यामुळे नकारात्मकता वाढली. मी कुणावर विश्वास ठेवू असा प्रश्न मनात वारंवार उमटला. घरामध्ये वादावादी, प्रॉपर्टी विवाद, मोठ्यांचा अविश्वास, भावंडांमध्ये पैशासाठी तंटे. नंबर 3 आहे व्यसनाची ओढ. काही वृश्चिक लोकांनी याच काळात दारू, सिगारेट, तंबाखू किंवा इतर व्यसनं यांचा आधार घेतला. सुरुवातीला तणाव दूर करण्यासाठी सुरू झालेलं, पण पुढे स्वतंत्र निर्णयांवर परिणाम झाला. वर्तमान काळात नंबर 1 आहे साडेसाती संपली, पण परिणाम शिल्लक आहेत. 2026च्या उत्तरार्धात साडेसाती संपली, पण अजूनही शनीच्या अष्टम दृष्टीचा प्रभाव आहे. त्यामुळे नातेवाईकांचे स्वार्थी व्यवहार अजूनही जाणवतायत. मित्रमैत्रिणींच्या फसव्या योजना, तुमच्याच यशावर डोळा ठेवणारे लोक अजूनही आसपास आहेत. वाद, संपत्तीवरून तंटे, घर मालमत्तेचे प्रश्न अजून मिटले नाहीत. नंबर 2 आहे आर्थिक दडपण आणि निर्णयात गोंधळ. अचानक पैशांच्या अडचणी, कर्जबाजारीपणा, एखादी मोठी गुंतवणूक अडकली असेल, काहींनी नोकरी बदलली असेल किंवा व्यवसायात नुकसान झालेलं असेल. नंबर 3 आहे आरोग्य आणि मानसिक तणाव. डिप्रेशन, झोपेचा त्रास, पाठीचा किंवा सांध्याचा दुखापत. काहींना अजूनही दारू किंवा इतर व्यसनातून बाहेर पडणं कठीण वाटते. आता भविष्यकालीन काळ आणि पुढे महत्त्वाची ग्रहस्थिती बदल. त्यातील नंबर 1 आहे गुरुग्रहाचा अनुकूल प्रभाव. 2026 पासून गुरु वृश्चिक राशीच्या अनुकूल स्थानात येईल. त्यामुळे आर्थिक संधी वाढतील. जुनी अडकलेली गुंतवणूक परत येण्याची शक्यता आहे. विदेश प्रवास, नवीन व्यवसाय किंवा नोकरीच्या ऑफर्स मिळतील. कोर्ट कचेऱ्या, वारसा प्रकरणं, मालमत्तेचे वाद मिटू शकतात. नंबर 2 आहे शनीचा प्रभाव. 2027 पर्यंत राखीव. अजूनही शनीच्या 8व्या स्थानात असल्यामुळे नातेवाईकांशी व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी हवी. कोणताही मोठ्या फायनान्शियल डील किंवा घराच्या निर्णयात स्वतः निर्णय घ्या. सल्ला जरूर घ्या, पण अंतिम निर्णय तुमचा असावा. नंबर 3 आहे राहू केतू बदल. राहूच्या बदलामुळे वाईट संगतीतून दूर होता येईल, पण जर का आपणच जुने मित्र किंवा व्यसन धरून बसलो तर ते धोका देतील. नवीन संबंधांमध्ये विश्वास ठेवा, पण तपासून पहा. व्यसन, वादविवाद, तंटे, फसवणूक यावर उपाय, तेही अत्यंत परिणामकारक. त्यातील नंबर 1 आहे मानसिक आणि आध्यात्मिक उपाय. रोज हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड वाचा. शनिवारी हनुमानजीला तेल तिळाचा अर्घ्य द्या आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. मनशांती आणि व्यसनमुक्तीसाठी उपयुक्त आहे. प्रत्येक शनिवारी काळ्या वस्त्राचे दान करा. लोखंडी अंगठी, काळ्या तिळाचे दान शनी मंदिरात करा. नंबर 2 आहे फसवणुकीपासून बचावासाठी उपाय. कोणत्याही व्यवहारात कागदपत्र वाचा. नातेवाईकांवरही अंधविश्वास ठेवू नका. नवा करार किंवा घर, जमीन व्यवहार करताना गुरुवारच्या दिवसात करा आणि पिवळा रुमाल जवळ ठेवा. नंबर 3 आहे व्यसनमुक्तीसाठी विशेष मार्गदर्शन. मंगळवारी हनुमानजीकडे नवग्रह शांती प्रार्थना करा. भैरवनाथ किंवा कालभैरव मंदिरात जाऊन दर्शन घ्या. काळ्या कुत्र्याला पोळी किंवा दूध द्या. सकाळी लवकर उठून प्राणायाम, ध्यानधारणा, मानसिक ताकद वाढेल आणि व्यसनावर नियंत्रण राहील. व्यक्तिगत जीवनातील बदल. नंबर 1 आहे आर्थिक प्रगती. तुमचं आर्थिक नशीब बदलणार आहे. विशेषतः 2026 नंतर स्थिरता येईल. जुने बिले फिट होईल. व्यवसाय किंवा नोकरीतील धोरणांमध्ये सुधारणा होईल. नंबर 2 आहे नवीन संधी आणि संबंध. विश्वासू मित्रांशी नवीन मैत्री मिळेल, पण पूर्वीची चूक करू नका. प्रेम संबंध किंवा वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. नंबर 3 आहे आत्मविश्वास आणि स्वावलंबन.
2026 पासून वृश्चिक व्यक्तींच्या आत्मविश्वासात पुनरुज्जीवन होईल. मागील दुःख आणि संघर्ष हळूहळू संपतील, पण तितका संयम आणि परिश्रमही आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात वृश्चिक राशीवर अन्याय, कपट, फसवणूक, व्यसन, वादतंटे याचा डोंगर होता, पण आता 2026 पासून नवा अध्याय सुरू होईल. शिस्त, संयम, योग, ध्यान, गुरुच्या कृपेचा आश्रय घेतल्यास 2026 ते 2028 चा काळ तुमच्यासाठी संपत्ती, प्रतिष्ठा आणि समाधानी आयुष्य देणारा असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.